काँग्रेस पक्षाच्या वतीने, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्र बंद पुकारला गेला आहे। आमचा आज मौन व्रत आहे। आम्ही शांततेत लोकांना त्या ठिकाणी बंद ठेवण्याचं आवाहन करत आहोत। कारण का तुम्हाला माहिती आहे की लखीमपूर खेरीमध्ये जे 10 दिवसापूर्वी झालं, शेतकऱ्यांवर गाडी त्या ठिकाणी घेण्यात आली, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला। BJPचे वरिष्ठ मंत्री, त्यांचा तो मुलगा होता आणि त्यांनी त्या शेतकऱ्यांवर गाडी नेली आणि शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। त्याच्या निषेधात आम्ही हा मोर्चा किंवा मुख मोर्चा मौन व्रत करत आहोत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी हे झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी ते जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी उद्घाटन सोहळा चालू केला कसला तरी। म्हणजे ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। BJP आपल्या देशातल्या लोकांचा अंत पाहते असं म्हणायला हरकत नाही आहे की बघा आम्ही किती पॉवरमध्ये आहोत की आम्ही काही करू शकतो, अशी एक त्यांची मानसिकता किंवा ज्याला आपण ॲरोगन्स म्हणतो तो एक निर्माण झाला की हमारा कोई कुछ नहीं बिगाड़ सकता, अशी एक विचित्र क्रूर मानसिकता BJPची झाली आहे। म्हणजे लाज पण वाटत नाही की ज्या मंत्र्याच्या मुलांनी त्या शेतकऱ्यांवर गाडी नेली, दुसऱ्या दिवशी त्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी उद्घाटनाचा सोहळा सुरू केला। तर ही अतिशय म्हणजे आपल्या देशाच्या लोकांशी खेळ चालू आहे की हमारा कोई कुछ नहीं बिगाड़ सकता, आणि ह्याचा आम्ही तीव्र निषेध करणार आहोत आणि अजून आम्ही त्या ठिकाणी निषेध करणार। आज आमच्या जो बंदचा पुकार होता त्याला खूप चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे। ठिकठिकाणी महाराष्ट्रात आम्ही हा बंद पुकारला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीचे सगळ्यांनी ह्या बंदमध्ये सहभाग घेतला। काय कारण आपण तर शांततेत बंद हे करतो, आम्ही तर रूट काढला होता बंद, म्हणजे ठिकठिकाणी जाऊन आम्ही आवाहन करत होतो, तर बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आहे। पोलिसांचं काम करत आहे त्याबद्दल, पण आमचा जो प्लॅन होता त्याच्यात तरी कुठे आतापर्यंत तरी अडथळा निर्माण झाला नाही आहे। आता आम्ही पूनम गेटला जाऊन मौन त्या ठिकाणी प्रतिसाद बंदला कसा आहे? खूपच चांगला आहे। तुम्ही बघू शकता आता मी त्या नवी पेठ आणि त्या पूर्ण साईडवरून आली, खूप चांगल्या सगळीकडे बंद आहे, मार्केट यार्ड देखील बंद आहे। तर एकंदरीत हा आम्ही सांगतोय म्हणून नाही, पण हे सर्वसामान्य लोकांना पण वाटतं की हे जे देशात चाललं आहे ते अतिशय चुकीचं चाललं आहे आणि सगळ्यांनी प्रतिसाद दिला।